विरोधकाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती या ठिकाणी विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे महायुतीचं सरकार अतिशय या राज्यामध्ये प्रगतीच्या दिशेने गतिमान सरकार आहे। पण हा प्रस्ताव आलेला आहे, विरोधकाचं विरोध करणं हे काम असतं। पण आज या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। आताच माझ्या अगोदर बरेचसे आमचे सहकारी या ठिकाणी बोलले। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे। आज या ठिकाणी मोबाईलमध्ये ऑनलाईन गेमिंगचा जो प्रकार आहे, तरुणांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमिष दाखवले जाते आणि तरुण वर्ग त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फरफटत चालले आहे। या ठिकाणी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यास ते ऑनलाईन गेम कारणीभूत आहे। तर आपण त्या ऑनलाईन गेमिंगमध्ये आळा बसला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती करणार आहे। कारण की या ठिकाणी बीड येथील पोलीस कर्मचारी त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून स्वतः पोलिसाला चोरी करण्याचं काम पडलं, कारण की त्याचा संसार पूर्ण पैसे त्या ऑनलाईन गेमिंगमध्ये गेले। म्हणून या ऑनलाईन गेमिंगला बंदी आली पाहिजे, या ठिकाणी ही माझी मागणी आहे। त्यानंतर पोलिसाचा तिसरा डोळा कुठला असेल तो CCTV कॅमेरा आहे। पण या ठिकाणी आपण जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, प्रत्येक विभागामार्फत CCTV कॅमेरे बसवले जातात, पण त्याच्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती केल्या जात नाही। फक्त आपण त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसतो आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी लोकार्पण केलं जातं, अनावरण केलं जातं, पण नंतर CCTV कॅमेरे हे चालू राहत नाही। त्यामुळे हे CCTV कॅमेरे कुठल्याही विभागाने बसून द्या, पण नंतर याचं कंट्रोल हे गृह विभागाकडे असलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बेल वाजली, कारण की आम्ही रातभर ब्रीफिंग करून येतो, पाठांतर करून येतो, आणि तुम्ही बेल जर वाजली तर आम्ही विसरून जाणार, त्यामुळे तुम्ही बेल वाजू नका। या ठिकाणी त्या CCTV कॅमेरेचं कंट्रोल हे गृह विभागाकडे असलं पाहिजे। कुठल्याही विभागाने बसून द्या, पण त्याचं कंट्रोल हे गृह विभागाकडे असलं पाहिजे, ही या ठिकाणी माझी मागणी आहे। त्यानंतर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेअर मार्केट म्हणून एक शेवगावचा ग्रस्त आहे कवडे नावाचा, त्यांनी माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघातले अनेक लोकांचे शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक केली। तो अक्षरशः पळून गेला। त्या ठिकाणी लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, पण त्या लोकांचे पैसे मिळणार कधी? तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे का गृह विभागाने त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याच्या ज्या प्रॉपर्टी असत्या ह्या सील करून त्याची हराशी करून त्या लोकांचे ग्राहकांचे जे पैसे घेतले हे दिले गेले पाहिजे, ही या ठिकाणी माझी मागणी आहे। त्यानंतर अनेक पतसंस्था आहे, अनेक बँका आहे, आदर्श बँक असेल, अजिंठा बँक असेल, बऱ्याचशा ठेवीदारांचे या बँकेने पैसे बुडवलेले। तर आपण ज्या पतसंस्था असत्या माझ्या मतदारसंघातील, आमच्या जिल्ह्यातली ती परिस्थिती, कारण की साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, तर आपण या ठेवीदारांचे पैसे कसे देणार? त्यामुळे ह्याचा बँकेचे संचालक बोर्ड असेल, बँकेच्या ज्या प्रॉपर्टी असत्या याच्या हराशी करून ह्या ठेवीदारांचे पैसे दिले गेले पाहिजे, ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे। त्यानंतर दुसरा विषय माझा, या ठिकाणी ज्या जमीन देवस्थानच्या जमिनी आहे याचं संरक्षण करणं हे प्रशासनाची जबाबदारी असते। या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव असेल, गांधिली असेल, गट नंबर 135 असेल, 52 असेल, 79 असेल, 293 असेल, ही देवस्थानची जमीन होती। पण त्यावेळेच्या तत्कालीन तहसीलदारांनी त्या ठिकाणी कुळ लावलं आणि तहसीलदारांना कुल डिक्लेरेशन करण्याचे फक्त 20 एकरचे अधिकार आहे, पण त्या ठिकाणी 100 एकरवरती कुल डिक्लेरेशन लावलं। तर आपण ह्या तहसीलदारावरती निलंबन झाले, पण त्याला बडतर्फ केलं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, आणि जी देवस्थानची जमीन आहे ती पुन्हा प्रशासनाच्या अखत्यारीत ती जमीन पुन्हा वापस घेतली पाहिजे, ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे। त्यानंतर आत्ताच होमिओपॅथिक डॉक्टरांचा विषय निघाला, आझाद मैदानावरती त्यांचं आंदोलन झालं, सरकारने त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील 3 दिवस त्यांचं आंदोलन चाललं, सकारात्मक त्या लोकांच्या मागण्या पूर्ण कराव्या, हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती करतो। आणि एक शेवटचा प्रश्न घेतो, आमच्या वाळूज
MIDC मध्ये मायलॉन नावाची कंपनी आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला होता. त्या ठिकाणी अनेक ड्रग्ज मिळाले. बबनभाई नावाचा व्यक्ती हा अटक झालेला आहे, पण त्याला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते. पण जी रेड झाली आहे या ठिकाणी उच्चस्तरीय SIT चौकशी नेमून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या ठिकाणी अध्यक्ष महोदय ही मागणी करतो. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. पाचपुते साहेब.